इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज आपल्याकडे डॉक्टर शर्मिला अरविंद देशमुख या आलेल्या आहेत. मागच्या महिन्यात आपण अनेक खूप उत्तमातले उत्तम प्रवचन ऐकलेत. जसं लता दीदींचं गाणं, पिकासोचं चित्र, हिमालयाची उत्तुंगता आणि समुद्राचं अथांगपण आपल्याला शब्दात मांडता येत नाही, तशीच आपल्याकडे काही व्याख्यानं झाली होती. यात श्रद्धेय वामनराव देशपांडे, अलकाताई मुतालिक, विद्या वाचस्पती डॉक्टर स्वानंद पुंड आणि तसेच डॉक्टर भारती सुदामे आणि डॉक्टर अरविंद देशमुख. डॉक्टर अरविंद देशमुख सरांच्याच आज गृहमंत्री इथे आलेले आहेत, डॉक्टर शर्मिला अरविंद देशमुख. आपल्या अपेक्षा खूप आहेत. मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते, ताई, आपलं हृदयापासून स्वागत. आपला परिचय करून आधी देतो आम्ही, की डॉक्टर शर्मिला अरविंद देशमुख यांचा परिचय संध्याताई करून देतील, अशी मी त्यांना विनंती करते. आणि नंतर मग ताई आपल्याशी संवाद साधते. ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराजांवर. नमस्कार, मी संध्या देसाई. आराधना ग्रुपच्या वतीने मी डॉक्टर शर्मिला अरविंद देशमुख यांचे स्वागत करते. यांची नव्याने ओळख म्हणजे डॉक्टर शर्मिला देशमुख संत श्री गुलाबराव महाराज कानसोपान ग्रंथांचे सांगीतिक अध्ययन या विषयावरती त्यांनी आचार्य ही पदवी प्राप्त केलेली आहे. महिला महाविद्यालय अमरावती येथे त्या प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तसेच नागपूरच्या आकाशवाणी सेंटरवर मान्यता प्राप्त गायिका म्हणून त्यांची ख्याती आहे. आध्यात्मिक ग्रंथाच्या अध्ययनाची आवड तसेच प्रासंगिक लेखन, काव्यलेखन करण्याची त्यांना आवड आहे. संत गुलाबराव महाराजांच्या चरित्रावर आधारित गुलाब सौरभ या सांगीतिक कार्यक्रमाचे विविध ठिकाणी कार्यक्रम बाबतचे प्रयोग त्यांनी संपन्न केलेले आहेत. विविध विषयावर ऑनलाईन ऑफलाईन त्यांची व्याख्याने त्यांनी संपन्न केलेली आहेत. अशा या व्यक्तीचे आराधना ग्रुप तर्फे परत एकदा मी स्वागत करते. नमामि सद्गुरुशांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळं जीवल्लभम माधुर्य रसकल्लोलां शिवशक्ते स्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी गुरुभक्ती स्वरूपाय विशुद्ध ज्ञानमूर्तये भक्ति मार्ग प्रदीपाय स्कंददासाय ते नमः। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टि सगुरु पातु मां सदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव। नमस्कार. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित उदे ग अंबे उदे या स्त्री संत चरित्र मालिकेमध्ये आज प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराजांचं चरित्र मांडताना मला अतिशय आनंद होतो आहे. आज या सत्राला उपस्थित सर्व साधक बंधू भगिनींना सादर वंदन करते. या उपक्रमामध्ये मला हे चरित्र मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सुरुवातीलाच डॉक्टर उताताईंचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यांच्या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या या फार मोठ्या कार्याला शतशः नमन करते आणि माझ्या विवेचनाला सुरुवात करते. प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज हे विदर्भाच्या मातीत जन्मलेलं एक अलौकिक असं विभूतिमत्व आहे. 1881 ते 1915 असा केवळ 34 वर्षांचा त्यांचा जीवनकाळ. पण या 34 वर्षांच्या अल्पायुष्यामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीच्या पुनरुत्थानाचं जे कार्य महाराजांनी केलं ते तर्काच्या पलीकडे जाऊन त्यांचं अलौकिकत्व सिद्ध करणार आहे. महाराजांचा जन्म झाला तो काळ इंग्रज गुलामगिरीचा होता. त्यावेळेपर्यंत इंग्रजांनी आपली पाळंमुळं भारतामध्ये घट्टपणे रोवलेली होती.
आपण जर आपल्या देशाच्या इतिहासाचं अवलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मोगलांच्या 700 वर्षांच्या काळामध्ये आपल्या देशाचं जेवढं नुकसान झालं नाही ते ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीमध्ये झालं. याचं कारण मोगलांचं आक्रमण हे शस्त्राच्या बळावर केलेलं आक्रमण होतं, पण इंग्रजांचं आक्रमण मात्र अतिशय योजनाबद्ध रीतीने आपल्या शास्त्रावर आणि आपल्या संस्कृतीवर केलेलं आक्रमण होतं. त्यामुळे आपल्याला माहित असेल की इंग्रज अधिकारी मॅक्स मुलर यांनी आपला शिष्य लॉर्ड मेकॉले याला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं होतं, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स बट इट शुड बी कॉन्कर्ड अगेन अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आपण भारतावर एकदा विजय मिळवलाय, पण आपल्याला भारताला पुन्हा जिंकायचा आहे आणि हा दुसरा विजय आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून मिळवायचा आहे. आणि लॉर्ड मेकॉलेनी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजीच करू नका, मी या देशामध्ये अशी शिक्षण पद्धती लागू करतो आहे की जिच्यामुळे हे लोक रक्तानी आणि चामडीने केवळ भारतीय राहतील, पण मनाने आणि बुद्धीने मात्र पूर्ण इंग्रज झालेले असतील. आणि दुर्दैवाने झालंही तसंच. 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धती आपल्या भारतात सुरू झाली आणि तिने हळूहळू आपल्या भारतीयांचा बुद्धिभेद करायला सुरुवात केली. आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपली भाषा, आपली वेशभूषा हे सगळं जुनं आडबुरसटलेलं आणि इंग्रजांचं जे काही आहे ते सगळं खूप चांगलं असं लोकांना वाटायला लागलं. आणि मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित समाज आणि उच्चभ्रू समाज या षडयंत्राला बळी पडत होता. याचं एक उदाहरण सांगते. योगी अरविंदांचे वडील कृष्णधन घोष हे त्या काळचे वकील होते, अतिशय विद्वान होते, अतिशय श्रीमंत होते. त्यांनी आपली 2 मुलं अरविंद आणि बारिंद्र यांना अरविंद 5 वर्षांचा असताना आणि अरविंद 7 वर्षांचा होता आणि बारिंद्र 5 वर्षाचा होता. त्या वयामध्ये त्यांना शिक्षणाकरता इंग्लंडला पाठवून दिलं. का? तर त्यांच्यावर आपल्या संस्कृतीची सावली देखील पडायला नको. आपल्याच देशातले मोठमोठे लोक आपल्या संस्कृतीला, तत्वज्ञानाला नाव ठेवायला लागले आणि आपल्या ग्रंथांवर संशय घ्यायला लागले. अशा परिस्थितीमध्ये अशा एका महात्म्याची आपल्याला गरज होती, जो हे वैचारिक सांस्कृतिक आक्रमण थोपवून धरेल आणि आपल्या तत्वज्ञानाचं, संस्कृतीचं श्रेष्ठत्व जगापुढे मांडेल. तो महात्मा श्री महाराजांच्या रूपाने अवतरला 6 जुलै 1881 ला आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी. अमरावती जिल्ह्यातलं चांदूर बाजार तालुक्यातलं माधान नावाचं छोटंसं गाव. तिथे राणोजी मोहन नावाचे एक महान शिवभक्त राहत होते. त्यांना 4 मुलं होती. त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा बोंधूजी आणि त्यांची पत्नी आलोकाबाई यांच्या पोटी 6 जुलै 1881 ला एका दिव्य बालकाने जन्म घेतला. बाळाचा जन्म त्याच्या आजोळी झाला. ते गाव अमरावती पासून जवळच लोणी टाकळी आहे. बाळाचं रूप अतिशय देखणं होतं. सावळा वर्ण, कुरळे केस, काळे भोर पाणीदार डोळे. सगळ्यांना फार आनंद झाला. बाळाचं नाव गुलाब ठेवलं. पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही. गुलाब अवघा 9 महिन्याचा असताना त्याचे डोळे आले आणि त्याच्या डोळ्यांमध्ये विषारी पाल्याचा रस टाकला गेला चुकीने आणि त्याला कायमचं अंधत्व आलं. आलोकाबाईंवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या या बाळाची त्या जीवापाड काळजी घ्यायला लागल्या, पण नियतीने त्यांच्यावर दुसरा आघात केला. गुलाब 4 वर्षाचा असताना त्याचं मातृछत्र हरवलं. आलोकाबाईंचं निधन झालं. आता या अंध बाळाची काळजी कोण घेणार या विचाराने बोंधूजी त्याला लोणी टाकीला घेऊन आले. इथे त्याची आजी होती सावित्रीबाई. तिने त्याला ठेवून घेतलं. इथे गुलाबच्या बाललीलांना सुरुवात झाली. छोटासा गुलाब जेवायला बसला की वर बघायचा, हातवारे करायचा, हवेत घास फिरवायचा, मान डोलवून कोणाला तरी बोलवल्यासारखं करायचा. आजी म्हणायची, अरे गुल्या हे काय करतो? तेव्हा गुलाब सांगतो, तो आजीला बाई म्हणायचा. तो म्हणायचा, बाई एक लेकरू येतं, सावळा वर्ण आहे, कुरळे केस आहेत, डोक्यावर मुकुट आहे, मुकुटात मोरपीस आहे, त्याच्या कानात कुंडल आहेत आणि कपाळावर चंदनाचा टिळा आहे. बाई ते माझ्याकडे बघून हसतं आणि मला म्हणतं, मला जेवू घाल. आजीला काही कळत नव्हतं. तिला तर कोणीच दिसत नव्हतं. पण तिच्या हळूहळू हे लक्षात यायला लागलं की जेव्हा जेव्हा गुलाब असं करतो तेव्हा वातावरणामध्ये एक दिव्य सुगंध भरलेला असतो.
एवढ्या लहानशा वयामध्ये गुलाबला गोपाळकृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन होत होतं. कृष्ण त्यांच्या हाताने जेवत होता. सावित्रीबाईंकडे विहिरीवर पाणी भरायला बायका यायच्या. त्या यायला लागल्या की गुलाब एकेकीचं नाव सांगायचा. त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. याला दिसत नाही तरी हा आपली नावं कशी ओळखतो. कधी कधी त्या अगदी आवाज न करता न बोलता यायच्या, तरी हा बरोबर नाव सांगायचा. त्या विचारायच्या, गुल्या तू कसं रे ओळखतो? आम्ही तर काही बोललो पण नाही. गुलाब म्हणायचा, अगं तुमच्या हातातल्या बांगड्या आणि तुमच्या पायातली जोडवी बोलतात. त्या म्हणायच्या, ती तर आम्ही सगळ्यांनी घातली आहे. पूर्वीच्या काही जोडव्यांना घुंगरं असायची, त्यांचा छान आवाज व्हायचा. तो म्हणायचा, ती जोडवी आणि बांगड्या माझ्याशी बोलतात. त्या म्हणायच्या, ती तर आम्ही सगळ्यांनी घातली आहे. पण गुलाब सांगायचा की प्रत्येकीच्या बांगड्यांचा आणि जोडव्यांचा नाद हा वेगळा असतो. एवढ्या लहान वयामध्ये गुलाबची अतिंद्रिय जाणीव इतकी तीक्ष्ण होती. पुढे पुढे लोकांच्या लक्षात यायला लागलं की गुलाब जे बोलतो ते खरं होतं. त्याची वाणी सत्य होते. एखादी बाई आपल्या गरोदर मैत्रिणीला घेऊन यायची आणि म्हणायची, गुल्या सांग बरं हिला पोरगा होईल की पोरगी होईल? आणि गुलाब जे सांगेल तेच होत होतं. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची अद्भुत स्मरणशक्ती. एकदा ऐकलेलं स्तोत्र, मंत्र, श्लोक गुलाब ताबडतोब जसंच्या तसं म्हणून दाखवायचा. 7-8 वर्षांचा असताना शिवलीलामृताचा 11वा अध्याय, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, गीता भागवताचे श्लोक त्याचे मुखपाठ होते. असं आजीच्या मायेच्या सावलीमध्ये गुलाबचं आयुष्य सुरू होतं. आणि तो 10 वर्षाचा असताना गोंदूजींनी दुसरं लग्न केलं आणि ते त्याला माधानला आपल्या घरी घेऊन आले. आता इथून महाराजांच्या खडतर आयुष्याला सुरुवात झाली. सावत्र राहिला हे अंधमूल अजिबात नको होतं. गुलाबचा सगळा दिवस घराबाहेरच जायचा. ग्रंथ समजून घेण्याची प्रचंड आवड होती. कुठून कुठून ग्रंथ मिळवायचा. गावातल्या विद्वान लोकांकडून ते वाचून घ्यायचा. गावात एक शिवमंदिर होतं. त्या शिवमंदिरामध्ये तासनतास बसून जप, ध्यान, धारणा करायचा. आपल्या मित्रांना गोळा करायचा, त्यांना पुराणातल्या कथा सांगायचा. पंचक्रोशीत जिथे कुठे कथा, कीर्तन, संकीर्तन व्हायची तिथे हा जाऊन बसायचा. गुलाबचे काका होते रघुजी काका. ते गावचे पाटील होते. त्यांना गुलाबचं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. त्यांना वाटायचं की हा आपल्या घराण्याचा एकुलता एक वारस आहे. त्यांनी आता शेतीवाडी सांभाळावी, पाटीलकी सांभाळावी, थोडे हिशोब शिकून घ्यावे. पण गुलाबनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पोट भरू विद्या शिकण्याकरता माझा जन्म नाही. त्यामुळे ते त्याचा आणखी राग करायचे. 12व्या वर्षी गुलाबचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव मनकर्णिका. पण गृहस्थाश्रमाच्या पहिल्याच दिवशी महाराजांनी मनकर्णिकांना सांगितलं, मला प्रपंच करायचा नाही. तुला जर परमार्थासाठी माझी गरज असेल तरच हो म्हण. आणि मनकर्णिकांनी पण सांगितलं की मला आपल्याकडून परमार्थाशिवाय दुसऱ्या कशाचीही अपेक्षा नाही. महाराजांनी पाहिलं की आईंना लिहिता वाचता येत नाही. बघा, त्या काळामध्ये स्त्रियांना शिकवू नये अशी समाजाची धारणा असताना महाराजांनी आईंना लिहाय वाचायला शिकवलं, व्याकरण शिकवलं, गीता, ज्ञानेश्वरी वाचायला शिकवली, ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करायचं हे शिकवलं आणि त्यांना मोक्षाचे अधिकारी बनवलं. असा या दाम्पत्याचा अलौकिक गृहस्थाश्रम सुरू झाला. महाराजांची ज्ञानपिपासा दिवसेंदिवस वाढत होती. त्यांना जे जे पुस्तक प्रकाशित झालं म्हणून कळायचं ते पुस्तक ते विकत घ्यायचे. प्रसंगी कोणाकडून पैसे मागायचे. इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी मासिकं सुद्धा ते मिळवायचे आणि ते त्यांची एक मोठी पुस्तकांची लोखंडी पेटी होती. ती पेटी महाराज डोक्यावर घ्यायचे आणि गावोगाव फिरायचे. जिथे जिथे त्यांना विद्वान लोक सापडायचे, संस्कृतचे, मराठीचे, इंग्लिशचे, त्यांच्याकडून महाराज त्यांना विनंती करून ते ग्रंथ समजून घ्यायचे. आज आपण बघतो आपली तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. अशा वेळी स्वतः अंध असून डोक्यावर पुस्तकाची पेटी घेऊन गावोगाव फिरून ज्ञान संपादन करणाऱ्या महाराजांचं चरित्र खरोखर किती प्रेरणादायी आहे आपल्या तरुणांसाठी. महाराजांचा आत्यंतिक प्रयत्नवाद हा असा होता की त्यांनी संत म्हणजे दैववादी ही समाजाची धारणा मोडून काढली. महाराजांच्या सहवासातल्या लोकांना आता महाराजांचं मोठेपण, त्यांचा अधिकार हळूहळू कळायला लागला होता. त्यांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण व्हायला लागली. पण घरात मात्र प्रचंड उपेक्षा आणि अपमान होता.
सावतरायांनी त्यांच्यावर विषप्रयोग सुद्धा करायचा प्रयत्न केला होता. त्यातच महाराज 15 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर महाराज 2-3 वर्ष माधानला राहिले, पण त्यांचं मन काही घरात रमत नव्हतं. सततचा काकांचा उपहास त्यांना सहन होईनासा झाला आणि एक दिवस त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. अमरावतीला एक जमुनाबाई नावाच्या बाई राहत होत्या. त्यांचं माधानला येणं जाणं होतं. त्यांना महाराजांविषयी खूप आदर होता. महाराज त्यांना म्हणाले, जमुनाबाई, तुझ्याकडे आमची राहण्याची सोय होईल का? तिला खूप आनंद झाला. तिने लगेच होकार दिला. त्यांचा अधिकार तिला माहिती होता. त्या दिवशी महाराजांनी आपली शेतीबाडी, आपलं घरदार, पाटीलकी या सगळ्यावर पाणी सोडलं आणि मनकर्णिकांना घेऊन ते कायमचं घर सोडून निघून गेले. अमरावतीला आल्यानंतर जमुनाबाईंकडे महाराजांचं वास्तव्य सुरू झालं. तिथे संध्याकाळच्या वेळेला महाराज प्रवचन करायचे. महाराजांच्या परिचयाचे, जमुनाबाईंच्या परिचयाचे लोक प्रवचनाला यायचे. हळूहळू ही वार्ता अमरावतीच्या साधक वर्गामध्ये पोहोचली आणि लोक प्रवचनाला वाढायला लागले. एक 18-19 वर्षांचा तरुण ज्ञानेश्वरी अमृतानुभवासारख्या ग्रंथांवरती इतकं अस्खलित भाष्य करतो, हे बघून लोक चकित व्हायला लागले. इथे महाराजांनी बरेच लोक जोडले. भगवान श्रीकृष्ण महाराजांचं आराध्य होतं आणि ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी आपलं सद्गुरू मानलं होतं. पण आता महाराजांना माऊलींच्या प्रत्यक्ष दर्शनाची आणि त्यांच्या अनुग्रहाची ओढ लागली होती. त्यामुळे 1901 मध्ये महाराज आपल्या बरोबरच्या मंडळींना घेऊन आळंदीला गेले. आळंदीला माऊलींच्या संजीवन समाधीसमोर महाराज ध्यानस्थ बसले आणि त्यांनी माऊलींचं ध्यान सुरू केलं. ते माऊलींची करुणा भाकत होते. म्हणत होते, माऊली, मी तुम्हाला माझं सर्वस्व मानलंय, पण तुम्ही माझा स्वीकार केलात की नाही हे मला कसं कळणार? माझ्यावर कृपा करा. 3 दिवस 3 रात्रपर्यंत अन्न पाणी वर्ज करून महाराज माऊलींसमोर बसलेले होते आणि अखेर त्या संजीवन समाधीमध्ये बसलेल्या विश्वाच्या माऊलीचं अंतःकरण कळवळलं. माऊली समाधीतून बाहेर आले. त्यांनी आपल्या कन्येला आपल्या मांडीवर घेतलं, तिच्याकडे करुणेने पाहिलं, तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि तिला आपल्या नामाचा मंत्र दिला. महाराज म्हणतात, माझा सद्गुरु करुणाघन आळंदीपती कल्याण विधान, जेणे आपल्या नामाचा मंत्र देऊन पदार्थ केले मजल. साच कराया निज वचना, न देखोनी मम पात्रपणा, अंकी घेऊन या पुन्हा सांगितल्या स्वनामाच्या. ज्या क्षणी माऊलींनी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला, त्या क्षणापासून महाराजांचं जीवन पालटून गेलं. सगळी शास्त्र महाराजांसमोर अनावृत्त झाली. महाराजांच्या प्रज्ञेचा प्रचंड विस्तार झाला. त्यांची आजपर्यंतची सगळी साधना, सगळं अध्ययन सफल झालं, परिपूर्ण झालं. आता महाराजांचं जीवन अतिशय वेगाने आपल्या सिद्धांतांच्या स्थापनेकरता सुरू झालं. आपल्या धारणांना त्यांनी स्पष्ट रूप द्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच मधुराद्वैत संप्रदाय आकाराला आला. हा संप्रदाय पूर्णपणे शांकर मतावर आधारित आहे. शंकराचार्यांना महाराजांनी परमप्रमाण मानलं होतं. ते म्हणतात, शांकर ज्ञान संयुक्तम भगवत भक्ती अलंकितम यद्वाक्यम तत्प्रमाणम स्यादिती स्वमत निर्णय. आपल्या संप्रदायाच्या उपास्य पंचायतनाविषयी सांगताना महाराज म्हणतात, श्रीमान ज्ञानेश्वराचार्य उमा माता शिवपिता पती कृष्ण राधिकाद्या भगिन्यो गोपिका म्हणा. ज्ञानेश्वर महाराज माझे सद्गुरू आहेत, उमा माझी माता आहे, शिव माझे पिता आहेत, भगवान गोपाल कृष्ण हे माझे पती आहेत आणि राधिकेसह सगळ्या गोपिका या माझ्या भगिनी आहेत. या त्यांच्या श्लोकामधून महाराजांनी कृष्ण म्हणजे शैव आणि वैष्णव संप्रदायाचा समन्वय साधलेला आपल्याला दिसून येतो. महाराजांना समन्वय महर्षी म्हटल्या गेलं. याचं कारण महाराजांनी वेदांचा, 6 शास्त्रांचा, पुराणांचा, सगळ्या पंथ संप्रदायांचा आणि वैदिक आणि अवैदिक धर्मांचा देखील इतका सुंदर समन्वय सांगितला आणि त्यांच्यातला परस्पर विद्वेष नाहीसा व्हावा याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना समन्वय महर्षी उपाधी मिळाली. श्री महाराजांची कीर्ती आता दूरदूरपर्यंत पसरत होती आणि
त्यांना प्रवचनाकरता निमंत्रण यायला लागले. महाराजांनाही तेच कार्य करायचं होतं. कारण महाराजांनी आपल्या अवताराचं प्रयोजनच सांगितलं होतं की आर्यांचं म्हणणं सत्य आहे हे सिद्ध करण्यापलीकडे मला आणि माझ्या अनुयायांना दुसरं कुठलंही काम नाही. त्यामुळे प्रवचनांच्या निमित्ताने आणि तीर्थाटनाच्या निमित्ताने महाराजांची भ्रमंती सुरू झाली. नागपूर, पुणे, मुंबई, आळंदी, पंढरपूर, काशी, जगन्नाथपुरी, मध्य प्रदेशातलं देवास, कलकत्ता इत्यादी ठिकाणी महाराजांची भ्रमंती झाली. जिथे जिथे महाराज जात होते तिथे तिथे महाराजांची अमोघ वाणी ऐकून लोक अक्षरशः अवाक होऊन जात होते. ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवर महाराज उत्स्फूर्तपणे शेकडो ओव्या रचत होते आणि 2-2 तास निरूपण करत होते. त्यांचं ते निरूपण ऐकून कुणी म्हणायचं हा तर व्यासांचा अवतार आहे, कुणी म्हणायचं हा तर शंकराचार्यांचा अवतार आहे. पण आता महाराजांचं हे अक्षय विचारधन जतन केलं गेलं पाहिजे असं त्यांच्या शिष्यांना वाटायला लागलं. पण हे करणार कसं? कारण त्या काळी काही रेकॉर्डिंगची सोय नव्हती. कोणी लिहावं म्हटलं तर महाराजांच्या वाणीचा ओघ इतका प्रचंड असायचा की तेही शक्य नव्हतं. शेवटी महाराजांचं निरूपण सुरू झालं की महाराजांचे 4-5 शिष्य लिहायला बसायचे आणि एक वाक्य एकाने, दुसरं वाक्य दुसऱ्याने, तिसरं वाक्य तिसऱ्यानी असं करून ते पूर्ण प्रवचन लिहून काढायचे. रात्री जागून सगळे बसून त्याची संगती लावायचे आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं महाराजांना वाचून दाखवायचे आणि महाराजांकडून ते अप्रूव्ह करून घ्यायचे. अशा रीतीने हे 130 ग्रंथ महाराजांचे आकाराला आले. पण जे हाती लागलं ते केवळ 1/3 साहित्य आहे. त्याच्यातलं बाकीचं सगळं वाहून गेलं ही खंत महाराजांच्या शिष्यांना नेहमीसाठी लागून राहिली होती. वेद, पुराण, षड्दर्शन, भक्तिशास्त्र, साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र, संगीतशास्त्र, मानसशास्त्र, आयुर्वेद जवळजवळ सगळ्या ज्ञानशाखांवरती महाराजांनी अधिकारवाणीने भाष्य केलं आणि केवळ भाष्यच नाही केलं तर आपल्या सिद्ध प्रज्ञेनी त्यामध्ये मोलाची भर घातली. ह्या स्त्री संत मालिकेमध्ये आपण एका पुरुष संताचं चरित्र का बरं घेतलंय असा प्रश्न कोणाला पडू शकतो. तर महाराज हे प्रत्यक्ष गोपीचा अवतार होते. द्वापार युगामध्ये कृष्णाची गोपी होती पंचलतिका. तीच पंचलतिका नारदांच्या आज्ञेवरून भक्तीच्या पुनर्स्थापनेकरता कलियुगामध्ये महाराजांच्या रूपाने आली. कृष्णाच्या दिव्य रासाचा अनुभव देखील या गोपीने घेतलेला होता आणि म्हणून महाराज कृष्णाची मधुरा भक्ती करायचे. ते म्हणतात, ज्ञानेश्वर तात आणि कृष्णपती सौभाग्य संपत्ती नित्य मज. पण महाराजांनी सांगून ठेवलं होतं की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्यालाच केवळ मधुरा भक्तीचा अधिकार आहे, इतरांनी या मार्गाचा अवलंब करू नये. 1903 मध्ये महाराजांनी कात्यायनी व्रताला सुरुवात केली. भागवताच्या दशमस्कंदामध्ये या कात्यायनी व्रताचा उल्लेख येतो. द्वापार युगामध्ये कृष्णपती मिळावा म्हणून गोपींनी व्रत केलं होतं. आज मधुरा द्वैत संप्रदायामध्ये हे व्रत निष्ठेने चालवलं जात आहे. 1905 मध्ये महाराजांनी भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. त्यानंतर महाराज मंगळागौर, संक्रांत, चैत्रगौर आणि कात्यायनी व्रताच्या प्रसंगी स्त्रीवेश धारण करायचे, सगळी सौभाग्याची लेणी अंगावर घालायचे आणि कृष्णाची आराधना करायचे. हळदी कुंकवाच्या वेळी तर महाराज उखाणा सुद्धा घ्यायचे. त्यांचे 2 उखाणे प्रसिद्ध आहेत. नाथांची करणी शेषावर धरणी, नाथांची करणी शेषावर धरणी, पंचलतिकेचे चित्त श्रीकृष्णाचे चरणी. नाव घ्या म्हणायला निगम झाले भाट, पंचलतिकेच्या मंदिरी वासुदेवाचा थाट. अशा तऱ्हेने भक्तिरसाच्या आनंदामध्ये महाराज आणि त्यांच्या शिष्यांचा काळ जात होता. आणि त्या दरम्यान 1906 मध्ये मनकर्णिका आईंनी देह ठेवला. मनकर्णिका आईंच्या वियोगाने महाराज व्याकुळ झाले. त्यांनी पत्नी प्रेम पराग नावाचं सुंदर काव्य आईंसाठी लिहिलं. त्यांनी आईंना सांगितलं होतं मी 10 वर्षांनी तुला भेटायला येईन. आई गेल्यानंतर महाराजांनी अहोरात्र स्वतःला संप्रदायाच्या कामामध्ये, ग्रंथलेखनामध्ये गुंतवून घेतलं. स्वतःच्या तब्येतीची ते हेळसांड करायला लागले, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करायला लागले आणि 20 सप्टेंबर 1915 रोजी
भाद्रपद शुद्ध द्वादशीला महाराजांनी ब्रह्मस्थानी प्रस्थान केलं. जाताना महाराज आपल्या शिष्यांना सांगून गेले, माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन. महाराजांचे काही ग्रंथ समजायला कठीण आहेत, पण काही ग्रंथ मात्र सोपे आणि खूप रसाळ आहेत, रोचक आहेत. लहान मुलांसाठी महाराजांनी बाराखडीची रचना केली. आर्जवाला न सोडीजे, का काम क्रोध टाकून दीजे, खा खोटे भाषण न करीजे, गा गाई ब्राह्मणा सेविजे. अशा बाराखडीच्या एकेका अक्षरावर महाराजांनी एक एक संस्कार आणि एक एक शिकवण दिलेली आहे. लहानपणीच जर आपण ही बाराखडी मुलांना शिकवली ना, तर तो संस्कार, ती शिकवण त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. आपल्याला समर्थांचा मनोबोध माहिती आहे, तसाच महाराजांचा चित्तोपदेश आहे. या चित्तोपदेशाच्या 106 श्लोकांमधून महाराजांनी मनाला खूप छान शिकवण दिली आहे. ते म्हणतात, पती माय मामा सखे गोत्र बंधू, तुझ्या देखता आटले शक्ती सिंधू, अजूनही कसा झोप घेसी ग बाळा, उठे आठवी अंतरी नंद बाळा. आपल्या जीवनाचं नश्वरता त्यांनी सांगितली. त्यानंतर आपला देह कशासाठी मिळाला आपल्याला हे सांगताना महाराज म्हणतात, तुला कान हे दिधरे वासुदेवे, हरीचे तुवा गुण ते आयकावे, तुझी जीव ही जाणते सौ रसाते, पियावे तिने नाम सत्सौ रसाते. तुझ्या कानांनी तू भगवंताचे गुण ऐक, तुझ्या जिभेने तू नामामृताचं पान कर. मना सज्जना संत सेवा करावी, मना पावले सद्गुरूची भरावी, मना अंतरी शांतता पिकवावी, मना भक्ती लोकासरे शिकवावी. असे अत्यंत गोड महाराजांचे हे सगळे श्लोक आहेत. साधुबोध हा महाराजांचा प्रश्नोत्तर रूपाचा ग्रंथ तर खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी अतिशय तर्कपूर्ण रीतीने वेगवेगळ्या विषयांवरती प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. महाराजांना विचारलं की सगळे धर्म जर समान आहेत तर आपल्या धर्मात का राहावं. त्यावर महाराज प्रतिप्रश्न करतात की सगळे धर्म जर समान आहेत तर आपल्या धर्माला का सोडावं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये नेहमी असं होतं की स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. महाराजांना विचारलं की स्त्री आणि पुरुष यामध्ये श्रेष्ठ कोण. तर महाराज म्हणतात, आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर धर्म पुरुषार्थामध्ये पुरुष श्रेष्ठ आहे, काम पुरुषार्थामध्ये मात्र स्त्री श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात, कामाच्या ठिकाणी स्त्री ही स्वामिनी आहे, अर्थाच्या ठिकाणी दोन्ही बरोबरीचे आहेत आणि मोक्षाच्या ठिकाणी दोघेही स्वतंत्र आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात तर महाराज म्हणतात की जी स्त्री आपल्या अतिपापी नवऱ्याला सुद्धा सोडत नाही ती त्याच्या पापाची भागीदार होते. अशी अतिशय स्पष्ट आणि परखड उत्तरं महाराजांनी साधुपदामधून दिलेली आहेत. गानसोपान हा महाराजांचा संगीतावरचा ग्रंथ आहे. भक्तीच्या आविष्काराकरता, भक्तीच्या प्रसाराकरता सगळ्या संतांनी भक्तीचा आश्रय, संगीताचा आश्रय घेतलेला आपल्याला दिसतो. सगळ्या संतांनी अभंग रचले, ते गायले, पण शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करून त्यावर शास्त्रीय स्वरूपाचा ग्रंथ लिहिणारे संत गुलाबराव महाराज एकमेव आहेत. त्यांनी भातखंडेंना काही पत्र लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी त्या भातखंडेंना खूप प्रश्न विचारले संगीताच्या संदर्भात. पण भातखंडेंनी त्यांना सांगितलं की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला असमर्थ आहे, त्यापेक्षा तुम्हीच तुमचे विचार स्वतंत्र रूपाने प्रकाशित करा. आणि तेव्हा महाराजांनी गानसोपान ग्रंथ लिहायला घेतला, पण तो 1915च्या शेवटी सुरू झाला आणि त्यामुळे तो अपूर्ण राहिला. महाराजांनी मराठी, हिंदी, संस्कृत, व्रज आणि मराठी अशा 5 भाषांमधून जवळजवळ 5000 अभंग आणि पदांची रचना केली. त्यासोबतच त्यांनी अतिशय सुंदर रसाळ अशी स्त्रीगीत रचलेली आहेत. महाराज आपल्या शिष्यांच्याकडे जेव्हा मुक्कामाला असायचे तेव्हा त्या घरची स्त्री आणि मनकर्णिकाई या सकाळच्या वेळा जात्यावर दळायला बसायच्या. कधी कधी महाराज गमतीने त्या घरच्या बाईला उठवून द्यायचे आणि आईसोबत स्वतः दळण दळायला बसायचे. त्यावेळेला महाराज उत्स्फूर्त ओव्या रचायचे. कधी कधी आईंना घेऊन झोपाळ्यावर बसायचे आणि आईंसोबत महाराज पाळण्यावरची गाणी रचायचे. महाराजांचा आवाज तर इतका मधुर होता की पांगारकरांनी लिहून ठेवलाय की
पालखीच्या वेळी, गुरुवारच्या पालखीच्या प्रसंगी महाराज नुसता ज्ञानेश्वर माऊलीचा जप करायचे, तर लोकांच्या डोळ्यांमधून अश्रू यायचे आणि मनकर्णिकाईंचा पण आवाज खूप मंजूळ होता. महाराज एक ओळ म्हणायचे आणि त्यांच्या मागून मनकर्णिकाई ती ओळ म्हणायच्या. त्या काळी असं होतं की कामाच्या रगाड्यामध्ये बायकांना भक्ती करायला वेळ मिळायचा नाही. आता आपल्याला नोकऱ्यांमुळे वेळ मिळत नाही. तेव्हा यांची भक्ती सुटून जाऊ नये म्हणून महाराज म्हणायचे की तुम्ही काम करता करता त्याला आळवा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. आपण काम करता करता नामस्मरण करतो, पण आपल्या विचारांच्या आवर्तनामध्ये ते नाम कधी सुटून जातं आपल्याला कळत नाही. त्यामुळे ही स्त्रीगीतं जर आपण गुणगुणली ना, तर आपल्यालाही खूप समाधान मिळतं. आणि देवाला तर संगीत किती प्रिय आपल्याला माहिती आहे. भगवंतांनी सांगून ठेवलंय, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्तः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. आणि ही गाणी इतकी सोप्या चाली आहेत की ते कोणीही गुणगुणू शकतं. त्याचे शब्द सुद्धा अतिशय भावपूर्ण आहेत. त्याच्यातली 2 गाणी मी आज थोडीशी तुम्हाला ऐकवते. आपल्या सद्गुरूंचं सामर्थ्य, माऊलींचं सामर्थ्य सांगताना महाराज म्हणतात, जयाच्या जयाच्या सामर्थ्याने, जयाच्या जयाच्या सामर्थ्याने, रेडा तो बोले वेद ग सकुगडणी. महाराज जात्यावर तळतात आहे बरं. रेडा तो बोले वेद ग सकुगडणी, जयाच्या जयाच्या स्तवनाचा, जयाच्या जयाच्या स्तवनाचा, नेणती श्रुती पारग सकुगडणी, नेणती श्रुती पारग सकुगडणी, वंदुते वंदुते ज्ञानेश्वर, वंदुते वंदुते ज्ञानेश्वर, वंदुते ज्ञानेश्वर ग सकुगडणी, वंदुते ज्ञानेश्वर ग सकुगडणी, जयाच्या जयाच्या सामर्थ्याने. नरजन्मामध्ये आल्यानंतर सद्गुरु प्राप्तीचं महत्व किती आहे हे महाराज अतिशय सुंदर शब्दात सांगतात. सद्गुरु ग चरणांच्या चरणांच्या, सद्गुरु ग चरणांच्या चरणांच्या, अष्टमहासिद्धी दासी, अष्टमहासिद्धी दासी, प्रेमे शरण येती प्यासी इंद्रादिक, प्रेमे शरण येती प्यासी इंद्रादिक, सद्गुरु ग वाक्यावरी वाक्यावरी, सद्गुरु ग वाक्यावरी वाक्यावरी, विश्वास गजाचा आहे, विश्वास गजाचा आहे, तयाला गौणे काय त्रिभुवनी, तयाला गौणे काय त्रिभुवनी, येऊनी ग नरजन्मी नरजन्मी, येऊनी ग नरजन्मी नरजन्मी, सद्गुरु ग नाही केला, सद्गुरु ग नाही केला, तयाचा गवाया गेला नरजन्म, तयाचा गवाया गेला नरजन्म. श्री महाराजांच्या विरहिणी आणि गवळणीमधली आर्तता ऐकली की आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याशिवाय राहत नाही.
महाराजांच्या काव्यामधली त्यांच्या अंतःकरणाची कोमलता पाहिली की एकीकडे वेदांतावर तर्क कठोर विवेचन करणारे महाराज हेच का असा प्रश्न पडतो. म्हणून माझे सद्गुरू परमपूजनीय स्वामी गिरी महाराजांना एकदा विचारलं होतं, व्हॉट इज गुलाबराव महाराज. तेव्हा गुरुजी म्हणाले होते, गुलाबराव महाराज इज भगवान शंकराचार्य आणि मीराबाई रोल्ड इन वन. शंकराचार्यांची तर्क कठोर तार्किकता आणि मीराबाईंची भावोत्कटता यांचा सुंदर आविष्कार म्हणजे गुलाबराव महाराज आहेत. श्री महाराजांचं एक पद मी आपल्याला ऐकवते. ऐक तू एवढे चंदन पाखरा, निरोप माहेरा नेई माझा. मला असं वाटतं की महाराज ज्ञानेश्वर माऊलींची पूजा करत असले पाहिजे आणि माऊलींच्या पादुकांना चंदनाचं लेपन करत असताना महाराज त्यांच्या आठवणीने व्याकुळ झाले असावेत आणि त्यांना वाटलं असावं की चंदनाचं पाखरू व्हावं आणि त्यांनी उडत आपल्या आईकडे जावं आणि आईला सांगावं की तुझी लेक तुझ्या बेटीसाठी व्याकुळ झाली आहे, तिला तू लवकर बोलावून घे. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू एवढे चंदन पाखरा, निरोप माहेरा नेई माझा, निरोप माहेरा नेई माझा. पुण्याहून आहे गाव 6 कोस, पुण्याहून आहे गाव 6 कोस, पुसत वाटीस जाय तेथे, लक्षी जे दुरून सोन्याचा पिंपळ, लक्षी जे दुरून सोन्याचा पिंपळ, बैसे अळूमाळ तळयामुळे, बैसे अळूमाळ तळयामुळे, माझी माईस सांगावे कांती, माझी माईस सांगावे कांती, माझी विनंती प्रेम भरे. तुझी या कन्येते सासुरवास मोठा, तुझी या कन्येते सासुरवास मोठा, येऊ द्यावी पोटा कृपा काही, येऊ द्यावी पोटा कृपा काही. किती वेळ तुझ माझाही आठव, किती वेळ तुझ माझाही आठव, काही मुक्त भाव तुसे सख्या, केव्हा धाडशील लवकरी मूळ, घेऊन सकळ भाकरी. तुझे पक्षी राजा वंदिते पाय, तुझे पक्षी राजा, तुझे पक्षी राजा, तुझे पक्षी राजा वंदिते पाय, ज्ञानेश्वर माय भेटवावी, ज्ञानेश्वर माय भेटवावी. ऐक तू एवढे चंदन पाखरा. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणेच गुलाबराव महाराज सुद्धा अतिशय कृपाळू आणि उदार आहेत. त्यांनी माऊलींना सांगितलं होतं, महाराज एकवेळ तुम्ही माझा उद्धार करू नका, पण ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्यांचा मात्र तुम्ही उद्धार करा. परिचया वाटे माझाची आधार, तयांचा उद्धार तुम्ही कीजे. त्यामुळे गुलाबराव महाराजांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांच्या चरणांचा आश्रय जो कोणी घेईल, माऊली त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ज्या भक्तीच्या स्थापनेकरता महाराजांचा कलियुगामध्ये अवतार झाला, ती भक्ती
याच जन्मामध्ये आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी मनोमन प्रार्थना महाराजांच्या चरणी करते. माझी झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या एका कवितेने माझ्या विवेचनाचा समारोप करते. कसे फेडू तुझे ऋण कशी होऊ उत्तराई, कसे फेडू तुझे ऋण कशी होऊ उत्तराई, ज्ञानेश्वर कन्ये तुझ्या करुणेला पार नाही. काम क्रोधादी विकार डोळा दुखे घनदाट, केली कृपा दावून तू मजा आळंदीची वाट. रम्य इंद्रायणी तीर सोन पिंपळ सावली, तुझ्यामुळे समाधीत मज दिसली माऊली. कृष्ण सखा भगिनी गोपी उमा माता शिवतात, कृष्ण सखा भगिनी गोपी उमा माता शिवतात, अनाथ जीवा दिधले अक्षय हे गणपत. तुझ्या ग्रंथी वेदशास्त्र तुझ्या गाथा भक्ती प्रेम, ज्यांच्या संगे निरसतो द्वैताचा तो भ्रम. तरी उपजे भावभक्ती, तरी उपजे भावभक्ती, कोण्या जन्मीचे पातक, मुखी नाम चित्ती ध्यान घाली आता हीच भूक. नको लोटू दूर माये पुरवावी हीच आस, नको लोटू दूर माये पुरवावी हीच आस, जन्मोजन्मी देई मज तुझ्या चरणांचा वास, जन्मोजन्मी देई मज तुझ्या चरणांचा वास. ज्ञानेश्वर महाराज की जय. अप्रतिम सुंदर बोललात ताई. सर्वप्रथम आदरणीय रामपंडित सरांना मी धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे मी आपल्या दोघांना भेटू शकले. काही तांत्रिक अडचणी अशा येतात की ज्यांचा उल्लेख आधी करायचा असतो तो आमचा नंतर होतो, त्याच्यासाठी मी क्षमा मागते. या 21 स्त्री संतांच्या मालिकेत आपण 11वं पुष्प आज वाहिलं. या 21 संतांच्या मालिकेतील आतापर्यंत आपण ज्या ज्या आपल्या व्याख्यात्या येऊन गेल्या, वक्त्या येऊन गेल्या, त्या इतकं सुंदर बोलून गेल्यात ना. प्रत्येक जणीचा एक बोलण्याची ढब वेगळी, शैली वेगळी, आवाज वेगळा, पण प्रत्येकीच जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की बस हे आता संपूच नाही इथे. जसं फुलांचा सुगंध वेगळा असतो, दिसणं वेगळं असतं, त्याचं एक प्रकार वेगळा असतो, तसं आपलं प्रत्येकीचं बोलणं हे अतिशय सुंदर आणि अगदी काळजाचा ठाव घेणारं होतं. ताई, खरं तर संत गुलाबराव महाराजांना अगदी अर्ध्या तासात बोलणं हे अतिशय अवघड होतं. आणि आपण तर हो. बालपणापासून घेतल्या प्रत्येक गोष्टी आपण टिपत होत्या. बालपण, त्याच्यानंतर त्यांनी की त्यांच्या ज्या विहिरीवर भरणाऱ्या ज्या स्त्रिया येत होत्या त्यांच्याशी केलेला संवाद, मनकर्णिका मातेशी झालेलं लग्न, त्यांना झालेला त्रास, माऊलीचं दर्शन, त्यांच्या संप्रदायाबद्दल, त्यांच्या वाणीबद्दल, त्यांच्या 1/3 साहित्याबद्दल, त्याच्यानंतर सगळ्या ज्ञानशाखा आपण घेतल्या. 130 ग्रंथांचा उल्लेख केलाय. कात्यायनी व्रताबद्दल माहिती दिलीये. त्यांनी घेतलेले उखाणे, अरे किती सुंदर सुंदर उखाणे तुम्ही निवडलेत हो. आणि बाराखडी, आजच्या मुलांना याची किती गरज आहे. परिषदेबद्दल आपण बोललात. त्याच्यानंतर श्लोक घेतलेत, ग्रंथ, त्याचा उल्लेख, स्त्री पुरुष भेद, साहित्य, 5,000 ज्या अभंगांची आपण जरी त्याचा उल्लेख केला असेल तरी त्याच्यातून आपण सार आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याच्यानंतर इतक्या सुंदर सुंदर ओव्या गायल्यात, गवळणी गायल्यात. आपला आवाज तर अतिशय सगळ्यांना आवडणारा. मला तुम्ही सगळे अंगठे दाखवा इथे, कारण या पद्धतीने आपण भेटतोय म्हणजे ताईपर्यंत आपण सगळे पोहोचतो आहोत. की ज्या गवळणी तुम्ही घेतल्या, ज्या अभंग घेतल्या त्याही खूप सुंदर होत्या. शेवटची जी तुमची कविता होती ती तुमच्यातलं कवीपण सिद्ध करणारी होती. आणि अनेकदा तुम्ही जशा भावुक झाल्या ना, तशा आमच्याही डोळ्याला धारा लागल्या होत्या. अ, काय बोलू, कधी-कधी माझ्याजवळ शब्द नसतात. आणि तुम्ही सगळ्यांनीच जी सेवा आजपर्यंत आम्हाला या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, आपल्या आपल्या गुरूंबद्दल आणि श्री संतांबद्दल, ती खरंच शब्दात मांडताच येत नाही. एक 4 ओळी मला आठवतात, की कुहू कुहू करून कोकिळेचा घसा बसला. कुहू कुहू करून कोकिळेचा घसा बसला आणि 4 दिवसासाठी तिनं शर्मिलेला आवाज मागितला.
अशीच काही ती स्थिती होती. एकेरी उल्लेख करते कारण माझं त्या याच्यात मला ते बसवायचंय म्हणून. बाकी आपण अप्रतिम सुंदर बोललात आणि मी तर विनंती करेल, की आपण आणि सर आम्हाला संत गुलाबराव महाराजांबद्दल अगदी विस्तृततेनं जरूर ऐकवा. आम्हाला हो. दोघांचंही तुम्ही दोघांनी जो संवाद साधला, तो आमच्यासाठी आम्ही शब्दात त्याला मांडू शकत नाही. त्याच्यासाठी आमच्या भावना तुम्ही समजून घ्या. माझं आभार प्रदर्शन जरा थोडं लांबलं असेल, त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. पण कधी-कधी होतं असं, की आपल्याला भरभरून नुकताताई जी नुकताताई एक सांगू का? मी जसं हां. म्हटलं ना, की महाराज खरोखर खूप कृपाळू आणि उदार आहेत. ही सगळी त्यांची कृपा आहे, की ते आपल्याकडून बोलवून घेतात. बाकी आपलं खरं एवढं सामर्थ्यच नाही, की महाराजांसारख्यांवर आपण इतकं बोलावं. मला सुद्धा खूप दडपण आलं होतं, कारण की मी इतकं विस्तृत चरित्र महाराजांचं पहिल्यांदा मांडलं. पण मी त्यांनाच प्रार्थना केली, की तुम्ही माझ्याकडून ते वदवून घ्या आणि केवळ त्यांच्या कृपेमुळे मी आज हे बोलू शकले. खूप खूप हृदयापासून धन्यवाद न म्हणता मी तुमच्या ऋणातच राहील. आपण दोघंही इथे जरूर भेट द्या आणि आम्हाला म्हणजे महाराजांचे विचार आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कारण हे सगळ्या भगिनींचं म्हणणं आहे ते मी फक्त आपल्यापर्यंत पोहोचवते. आता तुम्हाला ओके. वेळ असेल ताई तर त्यांचा तुमच्याशी संवाद होऊ देत का? कारण आम्हाला हो, तुमचं हो. रुटीन माहिती नाही म्हणून. हां. नाही तर आज आज रविवार मुद्दाम मी आज रविवार घेतला. हां. त्यामुळे आज मला वेळ आहे. चालेल. आपण कृपा करून हँड रेज करा आणि रोहिणीताई बघा तुम्ही प्लीज. मला नमस्कार ताई, आपण आमच्या ग्रुपवर येऊन महाराजांबद्दल जी माहिती सांगितली ती तुमच्या शेवटच्या कवितेत सर्व प्रकारे व्यक्त झाली आणि आपल्या गुरुला जो त्रास झाला म्हणजे त्यांना गुरुकृपा होण्याच्या वेळेला जो त्रास झाला तो त्रास तुम्हाला सहन होत नव्हता. ती तुमची गुरुभक्ती पाहून आम्हाला पण कृतकृत्य झालं. खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकताना. फारच छान. धन्यवाद. शिरीषा पाटील. आत्मवंदन ताई. तुमचं जे काही तुम्ही तुमचं ज्ञान आणि तुमची जी काय इन्फॉर्मेशन होती ती जी तुम्ही आमच्या बरोबर शेअर केली ते ऐकून गुलाबराव महाराजांबद्दल बरंच कळलं. मी स्वतः याच्या आधी कधी गुलाबराव महाराजांबद्दल विशेष वाचलं नव्हतं, परंतु काल मी जरा गुगलवर थोडं रिसर्च केलं आणि बघितलं तेव्हा मला जाणवलं की गुलाबराव महाराज म्हणजे एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की उद्याचं व्याख्यान कुठच्याही परिस्थितीत मिस होता कामा नये. त्यामुळे मी फार कृतकृत्य झालो आणि त्याचबरोबर तुमचा ओजस्वी आवाज आणि सुंदर गायनाची शैली त्याच्यामुळे अगदी दुग्ध शर्करा योग झाला. खूप खूप बरं वाटलं आणि मनापासून धन्यवाद. भारतीताई बोला. नमस्कार ताई. ज्ञानेश्वर माऊलींची त्यांची एवढी भक्ती हे ऐकून इतकं डोळ्यामध्ये अश्रू आले. धन्यवाद ताई. धन्यवाद. लाट्या बोला. प्रथम मी शर्मिलाताई यांना नमस्कार करते. त्यांनी आज जी माहिती दिली आम्हाला या गुलाबराव महाराजांबद्दल काहीच माहित नव्हतं आणि एवढी छान माहिती दिली. आणि ताई तुमचा आवाज खूप छान आहे. पुन्हा पुन्हा तुमचा आवाज ऐकायला आम्हाला खूप आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही या आणि खूप छान माहिती दिली. पूर्ण असं भारावून गेलं, तंद्री लागली होती. ऐकत राहावं असं वाटत होतं, थांबूच नये. खूप छान. धन्यवाद माऊली. धन्यवाद. योगिताताई. रोताताई आधी तुमचे आभार मानते. असे अलौकिक रत्न तुम्ही आमच्या समोर सादर करताय आणि आम्हाला धन्य करताय. आज या शर्मिलाताईंचं गुलाबरावांबद्दल ऐकलं. भारलेल्या या स्वरांनी भारलीला जन्म हा अशी अवस्था झाली. इतकं ते भारावून टाकणारे त्यांचे ते शब्द होते. एवढ्या थोड्या वेळात त्यांनी एवढं मोठं म्हणजे घागर में सागर असल्यासारखं सांगितलं, व्यक्त केलं. त्यांचा बोलण्याचा, गाण्याचा, सगळ्याचा आवाज खूप छान होता आणि खूप म्हणजे खूपच त्यांनी खूप छान सांगितलं. म्हणजे खरं तर नाही मला बोलायला येते.
मी खूप त्यांना धन्यवाद देते. तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि मी तुमचे ताई शर्मिला ताई आभार मानते की तुम्ही खरंच आम्हाला एवढी छान माहिती दिली. खूप छान दिलं. आम्हाला सुद्धा भारावून टाकलं, व्याकुळ केलं. धन्यवाद. शोभाताई बोला. प्रणाम माऊली. आत्मवंदन ऋताताई, अनघाताई. ताई खूप छान माहिती सांगितली की सगळं पूर्ण कृष्ण चरित्र, त्यांचं माऊलींचं सगळं चरित्र सगळं अगदी डोळ्यासमोरच उभं राहिलं. खूप खूप छान ताई. एवढं सुंदर की म्हणजे अक्षरशः आपण ते समोरच आहोत की काय, असं एवढं सुंदर ते त्यांचं जीवन, त्याच्यानंतर त्यांचा खडतर प्रवास, सगळा जीवनाचा खडतर प्रवास, ते अगदी एवढं छान विवेचन केलं की आपलं हे समोरच घडतंय असं वाटत होतं. खूप छान ताई, धन्यवाद. परत परत येत राहा. सुजाताताई. नमस्कार शर्मिलाताई. महाराजांनी जे सगळं धर्माचा प्रचार करीत असताना त्यांनी वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या वर जे प्रवचन केले, लिखाण, तर त्याचं लिखाण स्वरूपात त्यांच्या शिष्यांनी, म्हणजे त्यांची बोलण्याची गती फास्ट असल्यामुळे एक शिष्य लिहू शकत नव्हता, तर एकेका शिष्याने एक एक ओळ असं करून लिखाण लिहून घेतलं आणि ते नंतर संगती लावून त्याचं पूर्ण असं व्यवस्थितरित्या हे केलं. तर पण हे खरोखरच हे सुरुवातीपासून झालं असतं तर कितीतरी आम्हाला त्यांचं ज्ञान आमच्या पुढे आलं असतं महाराजांचं. आणि हे सुद्धा एवढं वन थर्ड का होईना पण तेवढं तरी मिळालं आम्हाला वाचायला, तरी ते खूपच आमच्यासाठी म्हणजे भाग्याचं होईल. आणि तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि अनेक अंग महाराजांच्या शिकवणुकीचे आम्हाला सांगितलेत. खूप खूप धन्यवाद आणि परत परत येत जा आणि गुलाबरावांचे विचार, संत गुलाबरावांचे विचार आमच्यापर्यंत आणखी पोहोचावेत असं आम्हाला वाटतं. कारण आता एवढ्या कमी वेळात तुम्ही डिटेलमध्ये जाऊ शकला नाहीत, तर जरा डिटेलमध्ये नंतर आम्हाला परत येऊन सांगा अशी विनंती आहे. धन्यवाद ताई. बोला रोहिणीताई. नमस्कार ताई. गुलाब महाराजांबद्दल फारसं काही आम्हाला माहिती नव्हतं, पण आज आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली. सद्गुरूंचं वर्णन करताना महाराजांचंच एक काव्य आपण दुसऱ्यांदा गायलं. त्याच्यामध्ये अष्टमहासिद्धी यांना म्हणजे प्रेमाने सद्गुरूला शरण येतात आणि सद्गुरूंच्या वाक्यावर ज्याचा विश्वास आहे त्याला त्रिभुवनात काही कमी पडणार नाही. तसंच नरजन्मात येऊन सद्गुरू जर केला नाही तर त्याचा नरजन्म वाया गेला. हे काव्य फार आवडलं मला. खूप छान. आपल्याला पुन्हा ऐकायला नक्की आवडेल. धन्यवाद. जर आपलं बोलणं झालं असेल आणि आपल्याला लिहायचं असेल तर ताईंवर, तर तुम्ही लिहा. ताईंपर्यंत ते मेसेजेस जरूर जा. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले चष्मे बाजूला काढून ठेवा. हळू, एकदम शांत. आपण आवाहन करूया ज्ञानेश कन्या परमपूज्य संत गुलाबराव महाराजांना. महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली मधोमध एका वर्तुळात बसलेले आहेत आणि त्याच्या भोवती आपण सगळ्या जण एक वर्तुळ करून बसलो. एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत आपल्या मणिपूर चक्रापर्यंत. ही ऊर्जा आपल्या देहभर पसरलेली आहे. आपल्या ब्रह्मरंध्रातून स्पाइन मध्ये विजेचा लोळ जावा तशी संत गुलाबराव महाराजांची ऊर्जा मणिपूर चक्रापर्यंत पोचलेली आपल्याला दिसते. आणि मणिपूर चक्राच्या
मधोमध ती स्थिर झालेली आहे. मास्टर जे बोलवून घेतात ते महाराज आहेत. आपल्या पावलापासून देहभर ती ऊर्जा पसरली आहे. जय जय राधा रमण हरि बोल. 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 हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. सगळी ऊर्जा आपल्या स्पाइन मधून मूलाधार चक्रापर्यंत पोहोचते. लक्ष मूलाधार चक्रावर द्या, म्हणजेच अनसच्या जागी. स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, हायर हार्ट चक्र, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्र.
महाराजांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. ही जागा जड झाल्यासारखी जाणवेल. महाराजांचा स्पर्श हा मुलायम आहे हाताचा. डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी टिपले. त्यांच्या चरणावर आपल्या हातातले जे फुल आहेत कुंजळीत ते वाहून द्या मास्टर्स. अंगठ्यावर, उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपला आज्ञाचक्र ठेवा. सगळी ऊर्जा आज्ञाचक्रातून सरळ मणिपुरात स्थिर झालेली आहे. या क्षणी स्पाइन मधले स्पंदन बघा. अनेक जणांना याची अनुभूती येत असेल. स्पाइन तुमचा कडक झाल्यासारखं जाणवत असेल. चेतन ते मास्टर्स हळूवार ध्यानातून बाहेर यावं आणि दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0 या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी, शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशु पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत. आम्ही सगळे, आमचे परिवार, घर सगळे सुरक्षित आहेत. कल्याण मस्त, कल्याण मस्त, कल्याण मस्त. तथास्तु, तथास्तु. मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि झालेल्या तांत्रिक अडचणीबद्दल क्षमा. थोडं सांभाळून घ्या. असो, इथे रजा मागायची. आपण जे ताईंबद्दल वाटतं ते लिहून कळवा प्लीज. प्रत्येकाला जमत नाही बोलायला, मी समजू शकते. ठीक आहे मास्टर्स, मी इथेच रजा मागते. हा, थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. नमस्कार ताई, भेटू आपण पुन्हा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.